जळगावच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी केली होती। मात्र नाशिकमध्ये गोकुळ गीतेंची जाहीरपणे माघार झाल्यानंतर त्यांनी देखील आपली माघार स्पष्ट केली होती। मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये गोकुळ गीते यांचा विजय झाल्यानंतर आता रेश्मा काळे यांची पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार ताई, तुम्ही ज्या उमेदवारासाठी जळगावमध्ये माघार घेतली त्याच उमेदवाराचा नाशिकमध्ये विजय झालेला आहे? हे बघा, आमच्या साहेबांना आम्हाला पाठीवर वार करणं शिकवलं नाहीये, छातीवर वार करायचा। आणि हे दिसून येत आहेत की नक्कीच त्यांना पाठीवर वार केलेला आहे। आणि आम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक आहोत, म्हणून आम्ही आमचं काम, महायुतीचं काम निष्ठावंतपणा पूर्ण पाळलेलं आहे। आपण एकनाथ शिंदेची भेट घेतली होती। एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश सावंत मानून तुम्ही या ठिकाणी उमेदवारी माघार घेतली होती। नक्कीच आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशावरूनच पालन केलं। आणि जसं त्यांना सांगितलं की महायुती आहे, आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे, आम्ही तसंच त्यांचा आदेश मानून महायुतीचं काम केलेलं होतं। पण गीते साहेबांनी तसं केलेलं नाही आहे आणि त्यांना नक्कीच पाठीवर वार केलेला आहे। म्हणून ते आज या ठिकाणी विजय, ते जर आम्ही इथे केलो असतो तर आम्ही सुद्धा विजय ठरलो असतो। पण आमचं एक शिवसैनिक म्हणून, आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही आमच्या साहेबांचा आदेश मानलेला आहे। या संदर्भात आपण काही पक्ष नेत्यांकडे आपली मनातले दुःख जे असेल किंवा तक्रार करणार आहे का? कारण भाजपकडून नेहमीच विश्वासघात करण्याचं धोरण कायम राहिलेलं आहे निवडणुकांमध्ये, आणि या निवडणुकीमध्ये देखील ते स्पष्ट झालंय। हे बघा, हे सगळं पक्ष श्रेष्ठ ठरवतील। आम्ही एक निष्ठावंत राहिलो, हेच आमची खरी ओळख आहे। ते आपल्याला आपण सुरुवातीला सांगितलं होतं की आपण त्या उमेदवाराची माघार झाल्यानंतर या ठिकाणी माघार घेऊ, मात्र तरी देखील त्या ठिकाणी गीतेंचा विजय झालेला आहे। कसं पाहताय? आम्ही एका एकवचनी आणि इमानदार नेत्यासाठी काम करतो, एकनाथजी शिंदे साहेबांसाठी। त्यांनी आम्हाला सांगितलं की दुटप्पी काम करायचं नाहीये, एकाच रस्त्याने जायचं आहे। आपण तुम्ही पाठिंबा देत आहात तर इमानदारीने त्यांचं काम करायचं। आणि आजचा निकाल जळगाव जिल्ह्यात तुम्हाला आमची इमानदारी, आमची निष्ठा त्याच्यात तुम्हाला दिसत असेल, पण नाशिकमध्ये कुठेतरी ते बघायला मिळालं नाही, याची आम्हाला भयंकर खंत आहे। विश्वासघात झाला वाटतोय तुम्हाला? हा विश्वासघात पण म्हणता येईल की त्यांनी सांगितलं होतं मी पाठिंबा दिलाय, माघार दिले। त्यांनी जाहीरपणे जर महायुतीच्या उमेदवाराचं, शिवसेनेच्या उमेदवाराचं काम केलं असतं तर आज दराडे दादा निवडून आले असते। आणि जो दोघांमधला फरक आहे मतांचा, तो खूप काही फारसा मोठा पण नाहीये। भाजपकडून आता आपल्याला नेहमीच त्रास दिला तो निवडणुकीमध्ये, आता यापुढची भूमिका काय असणार आपली? कारण तुम्ही बोलले होते की जशाच तसं उत्तर आम्ही आता निकालानंतर। आता महायुतीचा धर्म पाळायचा आम्हाला आदेश होते, आम्ही पाळत राहिलो। पण आम्ही आमच्या साहेबांना आता सांगू इच्छितो, मोठ्या साहेबांना, की कुठेतरी हा आमचा आत्मसन्मानाचाही प्रश्न येतो, तर कुठेतरी जे समोरून होतं तेच रिप्लाय आम्हाला देण्याची त्यांनी मुभा द्यावी। तर अशा पद्धतीने एकंदरीतच रेश्मा काळे यांनी या ठिकाणी गीतेंच्या माघारीनंतर माघार घेतली होती। मात्र गीतेंकडून जो विश्वासघात या ठिकाणी झाला, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे। तर गीतेंनी छातीवर वार न करता पाठीवर वार केला आणि या संदर्भात मोठं दुःख असल्याचं म्हणत, पुढच्या काळामध्ये आम्ही देखील आता जशाच तसंच उत्तर देण्यासाठी आम्हाला वरिष्ठांनी परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी रेश्मा काळे यांच्याबरोबरच जिल्हा प्रमुख सरितामाई कुल्ले यांनी बोलताना व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।